जय शिवराय. आपण आपली स्वराज्य मोहीम जेव्हा एमएटीवर करण्याची ठरवले तेव्हा काही विचार मनामध्ये आले. कारण ही मोहीम 1-2 दिवसांची नव्हे तर खूप दिवसांची असणार आणि त्यामुळे आपल्यासोबत खूप सारे सामान असेल. चुकून रात्रीचा प्रवास करायचा झाला तर लाईटची व्यवस्था काय, नेव्हिगेशनसाठी मोबाईल कुठे माउंट करायचा, कॅमेरा कुठे माउंट करायचा, अशा अनेक छोट्या समस्या होत्या. आणि या सगळ्या समस्यांवरती आपण काय उपाययोजना केली ते आपण आजच्या भागात पाहू. मोहिमेवर निघताना आपल्यासोबत खूप सारे सामान असणार. त्यामुळे आपल्या एमएटीला शोभतील असे आणि आपला पर्पज सॉल्व्ह होईल असे बॉक्सेस कस्टमाइज करण्याची ठरवले. तर त्यासाठी डीजेपी कस्टम्स म्हणजे यश आणि जेम्स भाई यांनी आपल्या एमएटीला शोभतील असे पॅनियर्स डिझाईन करण्यापासून ते फिटिंग करण्यापर्यंत आपल्याला कशी मदत केली ते थोडक्यात पाहूया. तसं पाहिलं तर लगेज बॅग मध्ये पण घेऊन जाऊ शकलो असतो, पण पॅनेज बनवण्यामागचे 2 महत्वाचे उद्देश होते. एक म्हणजे आपल्या महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित सुरक्षित राहतील आणि दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्या एमएटी वरती खूप अशी जागा नाहीये पेंटिंग करायला, तर पॅनेजच्या माध्यमातून आपल्याला एक ऍडिशनल कॅनव्हास उपलब्ध होणार. अशा प्रकारे यश आणि जेम्स भाई यांनी अगदी कमी वेळामध्ये आपल्याला हवे तसे आपल्या एमएटीला शोभतील आणि आपला पर्पज सॉल्व्ह होतील असे बॉक्सेस बनवून दिले. त्यामुळे आपल्या एमएटीचं रूपच पालटलं. ह्या भागाच्या निमित्ताने मी डीजेपी कस्टम्स आणि यांच्या टीमचे खूप आभार व्यक्त करतो, कारण की त्यांची वेळोवेळी आपल्याला खूप हेल्प होत असते. पॅकेज तयार झाल्यानंतर त्यांना आपण कॅनव्हास मध्ये रूपांतरित केलं. प्रोसेस कोणी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मोबाईल आणि कॅमेरा माउंट साठी आपल्याजवळ असलेल्या हँडल पण आपण कट करून तो आपल्या एमएटीच्या हेडलॅम्प वरती फिट करून घेतला आणि बॅक साईडला सुद्धा गोप्रो फिट करण्यासाठी व्यवस्था करून घेतली. अशा प्रकारे सतत 2 महिने घेत असलेल्या मेहनतीनंतर आपली ही एमएटी बाईक स्वराज्य मोहिमेसाठी पूर्णपणे सज्ज झालेली आहे. आता इथून आपल्या एमएटीचा खरा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या या मोहिमेची सुरुवात आपण कुठून आणि कशी केली ते पाहणार आहोत, पण पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जिंदगी तो ऐसे ही चलती है.